संस्कारो नातिवर्तते तथाक्षरेण बालानां नीतिस्तदिह कथ्यते. पंचतंत्राच्या सुरुवातीला साल कथा सांगितल्या पंचतंत्रामध्ये सगळ्याच्या सगळ्या कशा करता लहान मुलांना सुधारवण्याकरता. म्हणजे काय, लहान मुलाला सुधारवायचं असतं, मोठ्याला सुधारवता येत नसतं. मोठ्याला सुधारवता येत नसतं. तुमची गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एक मळ्यात काम करणारा माणूस होता. बिडीचं व्यसन होतं. त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा 7-8 वर्षाचा झाला आणि बापाचं बिडी ओढणं बघून तो बिडी ओढायला लागला. पोरगं बिडी ओढायला लागलं. बापाला कळालं. बापाला कळाल्यानंतर वाईट वाटलं पोराने बिडी ओढ. आता बाप जरी बिडी ओढत असला तरी पोरानं ओढू नये वाटणार ना त्याला. मग त्यानं पोराने बिडी सोडावी याच्याकरता त्याला सांगून बघितलं, बरं बाबा ओढू नये बिडी. तो म्हणलं तुम्ही ओढत नाहीत का? झालं काय करता आता. बापानं काय करावं, त्याला थोडंसं रानात नेलं, मळ्यात नेलं. मळ्यात नेल्याच्या नंतर बापाने त्याला सांगितलं, बघ इथं गवत आलंय थोडंसं उपटून टाक बरं. त्या पोराने ते गवत उपटलं. पोरगं आज्ञेत होतं. बिडी जरी ओढत असलं तरी आज्ञेत होतं. अजून बिघडलं नव्हतं फार. ते गवत उपटलं त्यांना. ते गवत उपटणं झाल्याच्या नंतर बापाने त्याला थोडं पुढं नेलं आणि एक मोठं झाड दाखवलं. अरे हे झाड सुद्धा आपल्याला रस्त्यात यायला एवढं उपटलं, बरं झाड उपटता येतं का? ते पोरगं म्हणलं, बाबा असं कसं, झाड कसं उपटता येईल? ते कुऱ्हाडीनं कापावं लागेल, तोडावं लागेल, झाड तोडता येत नाही. बापाने सांगितलं, तेच मला तुला सांगायचंय, तुझं व्यसन आत्ताच्या रोपासारखं, माझं व्यसन झाडासारखं झालं, सुटत नाही. झाडासारखं झालेलं असल्यामुळं माझं व्यसन लवकर सुटत नाही, त्याला तोडावं लागतं. तुझं व्यसन आत्ता रोपासारखे उपटून टाक बाबा, उपटून टाक. हे काय आहे? कशा करता बोललो मी? मोठ्याला सुधारवता येत नाही, लहानाला सुधारवता येत. लहानाला सुधारवता येत. ते पंचतंत्रातल्या उदाहरणात त्यांनी असं सांगितलं, मडकं भाजल्याच्या नंतर त्याच्या आकारात बदल करता येतो की ओलं असताना आकारात बदल करता येतो एवढं सांगा. मडक्यात बदल करायचा आकारात मडक्याच्या कुंभाराला. ते भाजल्यावर की ओलं असताना, ओलं असताना, ओलं असतानाच मडक्याला जसा आकार बदलून घेता येतो तसं लहान मुलाच्याच बुद्धीला आकार देता येतो, मोठ्याच्या बुद्धीला आकार देता येत नाही. भाजलं मडकं आता नाही, आता उपयोग होत नाही. म्हणजे काय, लहान मुलाच्या बुद्धीला आकार देता येतो, लहान मुलाला सुधरवता येतं. याचाच अर्थ अज्ञानी माणसाला मार्गदर्शन करता येतं, मधल्याला मार्गदर्शन करता येत नाही. अज्ञानी माणसाला मार्गदर्शन करता येतं. आणि मग अज्ञानी माणसाला जर मार्गदर्शन करायचं असेल, त्याला जर शिकवायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? कथा सांगावं लागतं. हे बघ हे झाड उपटून बघ, हे रोप उपटून बघ. हे काय कथेचे प्रकार आहेत हे सगळे. हे केलं तर हे करता आलं, रोप उपटता आलं पण झाड उपटता आलं नाही. या उदाहरणातून, या कथेतून सिद्धांत काय सांगितला? नवीन व्यसन आहे तुझं, सोडता येतं, माझं जुनं झालंय, सोडता येत नाही. लहान मुलाच्या बुद्धीला काही शिकवण्याकरता कथा सांगाव्या लागतात. कथाच्छलेन बालानां नीतिस्तदिह कथ्यते. तसं ज्यांना ज्ञान मार्गाचा अधिकार आहे ते मोठे, आणि ज्यांना ज्ञान मार्गाचा अधिकार नाही ते लहान आहेत. मग त्या लहानाला काय करावं? कथा सांगाव्या लागतात. म्हणून भागवतासारख्या ग्रंथात कथांचा विचार आहे. कथा येतात. कोणाच्या कथा येतात? ते बाकी संसाराच्या कथा, अरे रडकथा, कर्मकथा, गाराण कथा, दंतकथा असं काही नाही. आता कोणती कथा येते? कथा याची बरी आहे. कारण मुक्त करी मध्ये सुख करी येतं परत, म्हणून काही लोक म्हणतात कथा दुःख हरी, कथा मुक्त करी. पण दोन्ही पाठ आहेत, कथा सुख करी, कथा मुक्त करी. दुःख हरण करणारी, सुख प्राप्त करून देणारी, मोक्ष प्राप्त करून देणारी असल्यामुळं कथा याची बरी विठोबाची, परमात्मा पंढरीनाथाची कथा बरी आहे, चांगली. दुसरी कोणती कथा चांगली नाही. बड्या बड्या कथा सांगणारे लोक असतात, पण कथा चांगली काय उपयोग? काऊ माऊ, चिमणी कावळा, राजा राणी, आवडते नावडते, कशा करता काय उपयोग? चराटिया दंत कथा झाला तर कल्पनेनं बाहेर पडलेली कथा.
म्हणजे बोलता बोलता पान तंबाखू खाता खाता सुचलेलं बोलणं. ते काय होतं त्याच्याने? काही कल्याण होत नाही कोणाचं. चराट चालतच राहतं. ते चराटाचं पाहिलं का तुम्ही कधी? चराट वळणारे एक म्हातारा चराट वळत बसला होता. पोरं तिथे गेले, काय छान, एका पोरानं पाहिलं काय छान म्हणे, असं केलं की पीळ पडतो. ते दोन्ही एकावर घेतात बरोबर आजोबा तुला चला बघायला. 2-4 पोरं येऊन बसले, ते म्हातारा वळतच राहतो, ते पीळ पडतच राहतो. पुन्हा मागे घेतलं की एकावर येतच राहतात, चालत राहतं. पोरं म्हणतात होता एका पोराला कंटाळा आला, झालं रे आता पुढे किती वेळ बघायचं. दुसरं पोरं झालं रे थोडं बोर्डवर राहिले, एवढं झालं किती मजा यायला, कसा पीळ पडतो. एवढं बोर्डवर झालं की उठून जाऊ असं म्हणून पोरं बसतात. बोर्डभर झालं की उठून जायचं ठरलेलं असतं, पण ते बोर्डभर राहिलं की म्हातारा दुसरा पट्टा घेतो, पुन्हा चराट चालूच राहते. संपतच नाही. संपल संपल म्हणलं की संपूर्ण चराटाला पट्टा लागतोच पुन्हा आंबळायचा आहे. चराट जसं संपत नाही तशी काही लोकांची कथा संपत नाही, काही उपयोग होत नाही त्याचा. तुम्हाला न संपणारी